बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईत रंगलेल्या ओलीस नाट्याच्या थरारीची। मुंबईतल्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर झालाय। पवईतील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या आरए स्टुडिओमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यनं मुलांना बोलावलं होतं। यातल्या 17 मुलांना रोहितनं ओलीस ठेवलं होतं। तसंच एका व्हिडिओ शेअर करत मुलांना पेटवून देण्याची त्यानं धमकी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। बाथरूमच्या खिडक्यांमधून स्टुडिओत प्रवेश केला। यावेळी रोहित आर्य एअरगननं मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता। मात्र त्याच वेळी पोलीस आल्यानं आर्यनं पोलिसांवर गोळीबार केला। यावेळी प्रत्युत्तरादाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून पुढचा तपास केला जातोय। काही वेळातच शवविच्छेदनालाही सुरुवात होईल। दरम्यान रोहित आर्यनं मुलांना बंदी बनवून ठेवलेल्या स्टुडिओतून पोलिसांनी पिस्टल, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्युशन आणि लायटर जप्त केलंय। या प्रकरणी पवई पोलिसांनी मृत आरोपी रोहित आर्यवर गुन्हे दाखल केलेत। या प्रकरणाचा पुढचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। दरम्यान रोहित आर्यच्या एन्काउंटरची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती लागली आहे। त्याचा एन्काउंटर कसा झाला पाहूया। रोहित आर्यनं संपूर्ण जागेत केमिकल शिंपडून ठेवलं होतं, ज्याने परिस्थिती धोकादायक होऊ शकली असती। पोलिसांच्या टीमनं बाथरूममधून स्टुडिओत धडक मारली। सगळ्यात पुढे एपीआय अमोल वाघमारे साध्या वेशात होते, ज्यामुळे रोहितनं पोलिसांना ओळखलं नाही। पोलीस आतमध्ये धडकताच रोहितनं विचारलं, तू कोण आहेस, आत कसा आलास? हे विचारल्यानंतर रोहितनं बॅगमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दक्ष असलेले एपीआय वाघमारे यांनी रोहितला गोळी घातली, जी रोहितच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली आणि रोहितचा खात्मा झाला। दरम्यान या थरारक पोलीस नाट्याचा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूया। सकाळी 10 वाजता ऑडिशनसाठी मुलं जमायला सुरुवात झाली। कल्याण, नालासोपारा, नांदेड, कोल्हापूरहून मुलं दाखल झाली। मुलांचे पालक स्टुडिओ बाहेर थांबले। 1:30 वाजता पालकांकडून स्टुडिओत जाण्याची सुरक्षा गार्ड्सना विनंती करण्यात आली। दुपारी 1:30 वाजता मुलं लंचसाठी बाहेर का येत नाहीत अशी विचारणा पालकांनी केली। दुपारी 1:40 आर्यनं मुलं ओलीस ठेवल्याची सुरक्षा गार्डनी पालकांना माहिती दिली। पालकांनी आरडाओरडा सुरू केला। एका पालकाकडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला। दुपारी 1:15 वाजता पवई पोलिसांना फोनवर फोन सुरू झाले। अस्वस्थ पालकांचा गोंधळ सुरूच होता। दुपारी 2 वाजता पोलीस, अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले। दरम्यान सध्या आपण जे दृश्य पाहतोय ती त्याच खिडकीची आहेत, ज्या खिडकीतून पोलिसांनी स्टुडिओत प्रवेश केला आणि ओलीस ठेवलेल्या सगळ्या 17 मुलांची सुखरूप सुटका केली। तर ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना रोहित आर्यनं ओलीस धरलं होतं। ओलीस धरलेल्यांपैकी एका मुलीनं 1.5 तासांचा थरार एबीपी माझाला सांगितला। मुलांची ऑडिशन आधीच झाली होती। ट्रायल शूट आणि वर्कशॉपच्या नावाखाली मुलांना मुंबईत बोलवण्यात आलं होतं। रोहित आर्यशी मुलं 5 दिवस संपर्कात होती। मुंबईत आलेल्या मुलांशी रोहित आर्य खूप फ्रेंडली वागत होता असं त्या मुलीनं सांगितलं। प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये मुलं जिथे बसली होती तिथला दरवाजा बंद ठेवला होता। तो दरवाजा थोड्या वेळाने उघडला आणि मुलांना स्टुडिओच्या वरच्या भागात जायला सांगितलं। दरवाजा बंद केल्यामुळे मुलं थोडी पॅनिक झाली। त्यावर सीनचं शूटिंग सुरू असल्यामुळे दरवाजा बंद केल्याचं सांगण्यात आलं। बराच वेळ दरवाजा उघडत नव्हता। संबंधित मुलीची आजीही तिच्यासोबत स्टुडिओत बंद होती। रोहित आर्यनं बंदूक घेऊन फिरत होता। मुलांनी काही गडबड केली तर काहीतरी करेन अशी धमकी त्यानं दिली होती। मुलांना घेऊन जायचं असेल तर पालकांना फोन करून पैसे द्या असं त्यानं सांगितलं।
मुलांना बंदूक दाखवल्यामुळे मुलांमध्ये घबराट पसरली। एका दिग्दर्शकानं मुलांना वाचवायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी दुसऱ्या खोलीमध्ये पोलीस शिरले आणि चकमक झाली। पोलिसांनी गोळीबार केला, काचेचा दरवाजा फोडला। पोलिसांनी फोडलेला दरवाजा त्या मुलीच्या आजीला लागला। प्रकारे आपण बघितलं रोहित आर्या यांनी 17 जे लहान मुलं होते त्यांना ओलीस धरलं होतं आणि त्यामध्ये ही एक छोटी मुलगी आहे जी ऑडिशनला खरं तर तू आली होतीस। कुठून आली होती? ऑडिशन झालं होतं माझं, सिलेक्शन झालं होतं म्हणून ट्रायल शूट आणि वर्कशॉपसाठी आले होते. मग किती दिवसापासून तू मुंबईत होती आणि किती दिवसापासून हे सगळं तू या शूटसाठी आली होती? मला वाटतं वर्कशॉप होतं तुमचं आणि ट्रायल शूट पण होतं. 5 दिवस झाले आणि ते 5 दिवसांसाठीच होतं. फक्त काल त्यांनी 3 ग्रुप केले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिसिव्ह ग्रुप. आणि मग ते एक्झिट रिटर्न ग्रुप आणि मग ते एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी कालच म्हणजे एक्झिट करून टाकलं, म्हणजे त्यांनी गावाला जायला सांगितलं. आणि जे ते 2 ग्रुप होते ना त्यांना थांबायला सांगितलं आणि 1 दिवस वाढवला तो, म्हणजे आजचा. आणि शेवटचा दिवस होता, काल होता पण त्यांनी आज वाढवला. आणि मग जे रोहित आर्या होता त्याच्यासोबत किती दिवसापासून तुम्ही कनेक्ट होतात किंवा रोजच असतो आणि ते आमच्याशी खूप फ्रेंडली होता. अच्छा, फ्रेंडली होते. हा, मग आज असं अचानक काय झालं? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी हे सगळं होण्याआधी? आम्हाला डायरेक्टली वरती पाठवलं. आधी थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला होता आणि थोड्या वेळानंतर त्यांनी डोर क्लोज केला. आणि मग डोर क्लोज केल्यावर आम्ही थोड्या वेळानं त्यांना विचारायला लागलो काय झालं, वॉशरूमला वगैरे जायचंय. मग ते म्हणाले की सीन सुरू आहे. सीन सुरू आहे. हा, असाच तुम्ही शांत राहावात असं बोलल्यानपर्यंत त्यांनी डोरच उघडलं नाही. मग थोड्या वेळाने आम्हाला खालून आमच्या पॅरेंट्सचा जोरात रडताना आवाज आला. मग आम्हाला वाटलं काय झालं. मग माझ्या आजीने माझ्या आईला खाली फोन लावला. माझी आजी आत होती, तिला बाहेर गरम होत होतं म्हणून ती आत, सरांनी बोलले एसीत बसा. आणि मग माझ्या आजीने माझ्या आईला फोन लावला. मग आई पण रडायला लागली. मग तिने सांगितलं. मग आजीने आम्हाला सगळ्यांना घेऊन एका रूममध्ये बसवलं आणि ती आमच्यावर लक्ष ठेवत होती. ते बॉम्बचा एक हे होता आमच्या रूममध्ये. तुम्हाला काही केमिकल लावलं असं काही केलं त्यांनी? नाही, फक्त गन होती त्यांच्याकडे. हा, गन होती फक्त, बाकी काही नाही केलं. गन कोणाला दाखवली किंवा असं काही भीती दाखवली? फक्त अशी ठेवलेली. जास्त बोलला की काय तर करणार असं बोलले. म्हणजे मुलांना तुम्हाला? आम्हाला एक खाली नेत होते. पॅरेंट्सला फोन करायला सांगितलेलं त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्हाला न्यायला यायचं असेल त्यांनी पैसे द्यायला सांगितलेले पॅरेंट्सला. आणि मग आम्हाला सोडणार होते ते. कोणाला गन दाखवली होती? सगळ्यांनाच दाखवली होती. तुम्ही घाबरले? आम्ही थोडे घाबरलो पण आमच्या पॅरेंट्सनी येतो बोलला, आम्ही शांत झालो तरी ते आलं नाहीत आणि त्यांना आत सोडलंच नव्हतं. मग माझी आजीने सगळ्यांना हे केलं, वाचवलं. थोड्या वेळाने सरांनी एक डायरेक्टर सर होतं, त्यांना यातलं काही माहित नव्हतं. त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला पण इतकं माहिती नाही त्यांचं काय. बरं, मग पोलीस जेव्हा आले तेव्हा तुम्ही होतात समोर? जेव्हा चकमक झाली तेव्हा त्याला गोळी मारली तेव्हा तुम्ही नव्हता? नाही, तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये होतात? हा. मग तेव्हा त्याच्यानंतर आम्हाला बाहेर काढलं. तेव्हा पोलिसांनी आम्हाला वाचवण्यासाठी एक काचेचा दरवाजा फोडला होता. मग तो आम्ही जाताना तो दरवाजा आमच्या अंगावर पडणार होता पण ते माझ्या आजीने धरला तर मग तिला लागला तो दरवाजा लागला. हा, तो पडला काचेचा. मग तिने आम्हाला वाचवलं. मग आम्ही सगळे आलो. आता भीती गेली तुझी? हो. रोहित आर्याने त्यांना अडकून ठेवलं होतं आणि तो दुसऱ्या रूम मध्ये गेला होता आणि त्यानंतर कशा प्रकारे गन दाखवता हा सगळा थरार तिने सांगितला. कॅमेरामन प्रशांत मानेसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. दरम्यान ओलीस नाट्य घडलं तेव्हा एका मुलीची आजीही स्टुडिओमध्ये होती. बाहेर गरम होत असल्यामुळे आजी स्टुडिओत येऊन बसली होती आणि या ओलीस नाट्यात तीही अडकली. मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडला. तो दरवाजा आजीच्या डोक्याला लागून ती जखमी झाली. दंगा झाला म्हणून मला वर बसवले पहिल्या माळ्यावर.
ह्या मुलांना घेऊन सरांनी. आणि मग बसलो आम्ही आणि मग दंगा झाला. ह्या बायका सगळ्या ह्या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या. मी शंका आली, म्हटलं काहीतरी झाले म्हणून मी फोन केला हिला मुलीला, म्हटलं काय झाले. तर ही पण रडायला लागली. म्हटलं नीट सांग, रडू नको, म्हटलं नीट सांग. मग तिने नीट सांगितलं मला, असं असं झाले खाली. तेच नाही, परत मग नंतर काय झालं, 1 तासाने ते सर आले आणि म्हटले चला चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचे. मग त्याने एक कुलूप तोडलं शटरचं आणि त्या एका बोळातून सगळी जात होते. मी पण रांगत रांगत गेले. मुंबईच्या पवईमधल्या ओलीस प्रकरणातील आरोपी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं उपोषण केलं होतं. स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप रोहितनं केला होता. 12 जानेवारी 2024ला शासन आदेश काढून रोहित आर्य यांची प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर या अभियानाच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूदही झाली होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहितवर होती. दरम्यान रोहित आर्यच्या मागण्या काय होत्या तेही आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शालेय शिक्षण विभागानं स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानं नुकसान झाल्याचा दावा रोहित आर्यचा आहे. 45 लाख बुडवल्याचा रोहितनं आरोप केलाय. आझाद मैदानात काही दिवसांपूर्वी या संदर्भात त्यांनी उपोषणही केलेलं होतं. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा रोहितनं केला. काही दिवसांपासून तणावात असल्यानं उपचार घेत असल्याची सुद्धा माहिती मिळतेय. दरम्यान या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांनी आणि वर्षा गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचं एक कन्सेप्ट होतं आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं. परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होते. तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे. कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला पाहिजे. अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस करणं हे चुकीचं आहे. मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावह वातावरण तयार केलं. याला जर कोण जबाबदार असेल तर ते राज्य सरकार जबाबदार आहे. ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल. अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते. दरम्यान या सगळ्या प्रकरणांवरती शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण आलंय तेही आपण पाहूया. अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्सला शालेय शिक्षण विभाग आणि शासनामार्फत कोणतीही मान्यता प्राप्त नाही. स्वच्छता मॉनिटर उपक्रमाअंतर्गत शाळांना पैसे देण्यात आले किंवा शासन निधीचा वापर करण्यात आला असा पुरावा नाही. या घटनेचा कोणत्याही प्रकारे शासन किंवा शालेय शिक्षण विभागाशी संबंध नाही. स्वच्छता मॉनिटर उपक्रम शासनानं संमती न देता केवळ सामाजिक संस्थेच्या स्वरूपात राबवला होता. सदर प्रकरणी रोहित आर्य यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाशी संबंधित किंवा त्यांच्या कार्यांशी निगडीत नाही. रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून काही ठिकाणी रक्कम जमा केली. त्या संदर्भामध्ये पण काही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली दिसते आहे. याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू.